उन्हाळा खूप जास्त वाढलेला आहे, त्यामुळेच ना सगळ्यांनी प्लॅन केलेला होता वॉटर पार्कला जायचा. आणि त्यासाठीच ना सकाळी लवकर आम्ही निघालेलो होतो. लवकर निघालो ना तरी पण ऊन एवढं जास्त लागतंय ना, ह्या उन्हानं ना नको नको वाटायला लागले. आता चिमणीच्या काकाला 4 दिवस सुट्टीसाठी आणले, त्यामुळे त्याचा एन्जॉयमेंट झाला पाहिजे म्हणून तर गेलेलो होतो. संग्रीला वॉटर पार्कला गेलेलो होतो सगळी. एका माणसाचं तिकीट ना तिथं 1100 रुपये घेतलं. तसं 1100 रुपये तिकीट ना मला जरा जास्तच वाटत होतं. म्हटलं आतमध्ये तसं काय आहे की नाही एन्जॉय करण्यासारखं काय माहिती. तसं मी माझ्या लाईफ मध्ये ना फर्स्ट टाइम वॉटर पार्क बघणार होते, कारण गावाच्या बाहेर कधी आले नाही आणि लग्न झालं की कामालाच लागलो, त्यामुळे कधी वेळच नाही भेटला. त्यामुळे हा माझा पहिलाच एक्सपिरियन्स होता. आणि त्यामध्ये चिमणीचा सुद्धा. ती खरं तर सुरुवातीला ना खूप जास्त घाबरलेली होती, कारण सगळ्यांची मस्ती चाललेली होती तेवढी, इकडून उड्या मार तिकडून उड्या मार, ती घाबरूनच गेलेली होती. आणि मी मात्र बांधलेलं गाडव सोडल्यानंतर कसं उड्या मारतं ना तशी उड्या मारत होती. सांगितलं ना पहिल्यांदाच गेले होते, त्यामुळे मला काय करून काय नको असं झालं होतं. तरी चिमणी होती त्यामुळे जरा माझा कमीच एन्जॉय झाला. ती नसती ना तर मग मी सांगितलं असतं कसा एन्जॉय करायचा. विचार केला बाळ व्हायच्या आधी एकदा यायला पाहिजे होतं, खूप जास्त एन्जॉय झाला असता. आता पाण्यामध्ये खेळून एवढी जास्त भूक लागलेली होती ना, लगेच जेवायला गेलो. थंडी सुद्धा वाजत होती, पण आपल्याला ना 1100 रुपये वसूल करून घ्यायचे होते. स्टाईल मारण्यासाठी ना मस्त अशी टिश्यू पेपरनं प्लेट पुसली आणि फुल प्लेट भरून ना जेवण घेतलं. मीच नव्हे तर सगळ्यांनीच ना मस्त अशी प्लेट भरून ना जेवण घेतलेलं होतं. आणि मस्त असा गोल करून ना सगळेजण जेवायला बसलेलं होतं. छान वाटत होतं, शाळेतलीच आठवण आली मला तर. चिमणी तर मस्त असा ना मठ्ठा एन्जॉय करत होती. पटपट जेवण करून ना पुन्हा मोठ्या स्लाइड खेळायला गेलो, कारण आपल्याकडे टायमिंग होतं ते 6 वाजेपर्यंत. तसं या छोट्याशा मिनी ब्लॉग मध्ये ना किती एन्जॉयमेंट दाखवायचं म्हणूनच ना मी याचा मोठा ब्लॉग सुद्धा शूट केलेला आहे. पटकन जाऊन बघा, कारण का मी माझ्या लाईफ मध्ये ना फर्स्ट टाइमच एवढा एन्जॉय केलेला आहे. आता तुम्हा सगळ्यांना प्रश्न पडलेला असेल की चिमणीने एन्जॉय केला की नाही. चिमणीची मम्मी तर एवढी येड्यागत उड्या मारायला. तरी ते लाटामध्ये खेळत होतो ना तेव्हा चिमणी झोपलेली होती. म्हटलं आता झोपून झाल्यावर तर मॅडम व्यवस्थित खेळतील. आणि खरंच मॅडमने एक झोप घेतल्यानंतर ना खूपच जास्त एन्जॉय केलं, कारण ती आता ना ह्या पाण्यासोबत कम्फर्टेबल झालेली होती. मला वाटतं त्याचा कलर चेंज होता ना त्यामुळे ती घाबरत होती का काय, कारण घरातील पाण्यात तर मॅडम उठायला बघत नाही, तिला वडत बाहेर आणावं लागतं. आणि हिथंही पाण्यातच घुसाय बघत नव्हती. फुल एन्जॉय केला. नंतर कपडे वगैरे चेंज करून ना सगळ्यांनी फोटोज वगैरे पण काढले. आणि नंतर आपल्याला ना कल्याणचे एक सबस्क्रायबर सुद्धा भेटले. त्यांचं ना छोटंसं बाळ होतं, त्याला बघून ना चिमणी लहान होती त्याची आठवण झाली. आणि चिमणीला सुद्धा ते खूप जास्त आवडलं, लाड सुद्धा केला बरं का.